सो हे गाईस गुड मॉर्निंग. आजची तारीख आहे 11 एप्रिल आणि आज आहे आपल्यासाठी थोडा मोठा दिवस, कारण का आज आहे आपली महाराष्ट्राशी. तर काल रात्री झोपायला तरी बराच लेट झाला. कोचिंग प्रॅक्टिस वगैरे चालू होती. आपले 2 मित्र 2 भाऊ जे मला गाईड करतात या प्रेपमध्ये, ते पण इकडेच आहेत. रात्री इथे झोपलेले प्रॅक्टिस गुड मॉर्निंग गाईज. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तर आता आम्ही फटफट फ्रेश वगैरे हो मस्त. पहिली मी तर गाडीत घेईन, हे लोक करतील इकडेच आणि आम्ही निघू. आजची कॉम्पिटिशन आपली आहे खारघर नाही सॉरी कल्याण. तर इथून ट्रॅव्हलिंग जवळजवळ 1-1.5 तास आहे, 1.5 तास वगैरे. तर बघू, ट्रॅव्हल करू, जे काय असेल ते आपण तुम्हाला दाखवूच. टिल देन स्टे ट्यून्ड. सो गाईज इट्स अराउंड 9 AM अँड आम्ही निघालो आहे कल्याणसाठी. तर माझ्यासोबत साई आणि शुभम आहेत. साई, कसं वाटतं बाई? नंबर लागेल की नाही? एक्साइटेड फॉर स्वराज. एक्सायटेड नंबर. आता कॉम्पिटिशन बघूया आपली कसे लोक येतात तिकडे, त्यावर डिपेंड आहे. तर आता आम्ही जरा गोल्ड तर आहे, महाराष्ट्र स्त्रीला गोल्ड तर आहे पक्का. मॅनिफेस्टिंग टायटलसाठी आम्ही तर आता आम्ही पहिलं दर्शन घेतो बाप्पाचं आणि मग पुढचा प्रवास चालू करूया आपण. ओम श्री महागणपती इच्छा श्रीपुढे नैवेद्य समर्पयामि. इच्छापत्रेच्या नामामध्ये काही इच्छा असतील ते परिपूर्ण करा. शुद्धचरणी प्रार्थनामध्ये इच्छापत्री होते. इच्छा पूर्ण करा. तसं त्यांच्या नाट्या घरामध्ये सुख शांती आपले गणपतीमध्ये यश मिळते. आजपासून ते महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र स्पर्धेसाठी जात आहे. त्या स्पर्धेमध्ये यश मिळवते अशी तुमच्याकडे प्रार्थना इच्छापत्री मनोकामना पूर्ण करा. यश मिळतात तुमच्या दर्शनाला इकडे पुन्हा येतील अशी तुमच्याकडे प्रार्थना करता. इच्छापत्री मनोकामना पूर्ण करा. आजपर्यंत जसं सांभाळा पुढेही सांभाळ करा, पुढेही त्यांचं रक्षण करा, पुढेही त्यांना यशस्वी बनवा अशी तुमच्याकडे प्रार्थना करता. इच्छापत्री मनोकामना पूर्ण करा. कोणाची वाईट नजर असेल, कोणाची वाईट बुद्धी असेल ते दूर ठेवा अशी तुमच्याकडे प्रार्थना करता. इच्छापत्री मनोकामना पूर्ण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपते मोदकं नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम अस्मने स्वाहा, ओम सन्मने स्वाहा, ओम उदयाय स्वाहा, ओम नैवेद्यं समर्पयामि. हे फूल देवाला घाला. ओम गणपती सुगंध पुष्पवृष्टी समर्पयामि. श्री गणेश कल्याण सुख दीर्घायुष्य गणपती बाप्पा. दर्शन एंड ऑल डन. अभी तो जीत पक्का है, जीत पक्का है. अभी जीतने से कोई नहीं रोक सकता. पर आता तो कोई रोक भी नहीं पाएगा. वैसे तो कोई नहीं रोकता, लेकिन अभी डबल कॉन्फिडेंस आ गया. अभी भाई अभी ठीक आहे चालेल. आता पाडून टाक्या भाई तिकडे आता डायरेक्ट. ठीक आहे, सवय झाली आता स्वराजला हिंदी ब्लॉग बनवायची. शुभम बोलला Instaवर पण ना. शुभम बोलला की भाई रील टाकत राहता. शुभम आपल्याला हे करणार आहे, स्पॉन्सर आणणार आहे बोलला. तर बघू आपण आता काय करू. एवढा खर्च केला आहे तर भाई रील टाकून तो आला पाहिजे, कव्हर केला पाहिजे. शुभम माइंडसेट. एवढा खर्च केला माझा माइंडसेट असो, जिकडे टाकला त्याच्यावर डबल ट्रिपल सवालच नाही भाई, सवालच नाही. चल निघूया आपण. भाई आपला ॲथलीट आपली मील घेतोय बघा. किती स्ट्रगल आहे बघा. गाडी चालवतोय, मील पण घेतोय. कारण का माझ्यासोबत जे लोक आहे ना त्याला एकाला पण मजबूरी आहे, करना पड रहा है. जे पण आहे स्ट्रगल चालू आहे. ऍक्च्युली एन्जॉय करतोय. आम्ही इकडे काय इट्स अ लाईफ. येस, आम्ही इकडे काय रिझन हे आहे की ॲज पर माय कोच 2 तासानंतर रोड चिरणार, तर आपण तिकडे जाऊन फक्त राईस केक खायचं आहे. जेणेकरून बॉडीमध्ये ड्राय काप्स आपण लोड करू शकतो आणि बॉडी अजून ड्राय दिसेल. तर मित्रांनो पोचलो आम्ही डेस्टिनेशनवरती 11:30 आणि आता आम्ही फटफट जाऊन पहिला रजिस्ट्रेशन करतो. आधार कार्ड फोटोज वगैरे काढून ठेवले आहेत.
तर रजिस्ट्रेशन बघूया आता आतमध्ये कसं काय कंडिशन चालू आहे. मला वाटतं पहिली हे चालू झाली आहे बॉडी बिल्डिंगची, त्याच्यानंतर मेन्स फिजिक असेल. तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण भेटू परत. बाईकची आता हाईट मोजत आहेत. सो त्याप्रमाणे बाई क्लास समजेल आपल्याला कोणत्या क्लासमध्ये येईल. आणि मला असं वाटतं, साई तुला काय वाटतं कोणता क्लास बेस्ट असेल, जो जास्त वरचा असेल की खालचा? मला तर वाटतं वरचा. वरच्या हाईटमध्ये जरा तसे त्यांना मेहनत जास्त करायला लागते आणि बाईने ती केलेली आहे. सीनियर बोल. सो गाइस वी आर डन विद द फर्स्ट थिंग. रजिस्ट्रेशन था वो कर दिया. अभी वहाँ पे स्टेज पे जाके हम लोग को हिंदी काय बोलतो भाई आपण, ये तू आता स्टेजवरती करतो जाऊन स्टेजच्या इकडे समजू जाता. शकता. आता हा ब्लॉग तर मी याला एडिट करताना बोलणार आहे, कट नको करू बाई. रजिस्ट्रेशन तर आता झालं आहे बाईचं. आता फक्त फॉर्म सबमिट करायचा आहे आणि कंपनीकडे एंट्री झाली की आम्ही जाऊन झोपणार आहे मस्त. झोपायचं नाही, तिसरीच काय तिसराच आहे. आहे आपला. यांना विनंती आहे की 5 मिनिटात हाईट बंद झाला पाहिजे. भाई नशीब एवढं चांगलं आहे, माझी लास्ट एंट्री घेतली. मित्रांनो असा काय आपला व्हेन्यू आहे आजचा. इकडे रजिस्ट्रेशन झालं आपलं. इकडे आतमध्ये हाईट मोजली आणि मग असे ते मला दाखवलं तिकडे स्टेजजवळ सगळं कॉम्प्युटरवरती प्रोसेस होती. आणि आता आपण आलो आहे टॅन घ्यायला. टॅन इथे ट्रंक पण भेटते. शुभम आणि आपल्याकडे नानू आहे. नानू जरा सनबाद घेतो आहे. मला लेट झाला पोचायला मग अशी, तर नानूनीच फॉर्म भरला माझ्या असं सगळं होतं प्रोसेस. आता आम्ही मस्त काप लोड करत होतो आणि माझ्या कॉम्पिटिशनला आता जवळजवळ अजून 1.5 तास आहे. रेस्ट करूया कारण ऊन पूर्ण बॉडी डिहायड्रेट होतो. तर जास्ती मी ब्लॉग बनवणार नाही आता कॉम्पिटिशनपर्यंत. जे काय शुभमच बनवेल भेटू आपण. One eternity later. साई सरांची बॉडी डिहायड्रेट झालेली म्हणून आम्ही छासवरती आजचा दिवस काढणार आहे. तर ऊन एवढं आहे ना की माझ्या तर फिरायची इच्छा पण नव्हत्या. तर साई पण बोलतो की आता आराम करूया, आता जास्ती बाहेर फिरायला नको कारण ऑलरेडी वॉटर इंटेक कमी आहे कालपासून बॉडीमध्ये. आणि अजून तहान लागेल, ताण लागेल मतलब नाही एवढं एफर्ट टाकलेले. आणि बॉडी पण थोडी थकून गेली तर कसं क्रॅम्प वगैरे पण येतील स्टेजवर. आणि तेवढं 100% आपण देऊ नाही शकणार. त्यामुळे आराम केलेला बेस्ट आहे. तरी फॉर एक सेफ्टी प्रिकॉशन आम्ही बाम पण घेतला जेणेकरून क्रॅम्प नाही क्रॅम्प नाही येणार बॉडीमध्ये. तर लेट्स होप फॉर बॉडी द बेस्ट. वॉर्म राहील. बॉडी वॉर्म राहील. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. नाव साईने अजून नाश्ता पण नाही केला. आता तर जाऊन आम्ही जाऊन बिल वगैरे खाऊ. मी तर खाल्ला. आता साई जाऊन नाश्ता नाही, आता जाऊन हडसायचं. Yeah, boy. चला भेटू. मित्रांनो आपण आहे आता टॅनिंग रूममध्ये. टॅनिंग रूम म्हणजे इकडे सगळे ॲथलीट्स आहेत. सगळ्यांची तयारी चालू आहे. बिचारे असे काही उभे आहेत. मॅगी आहे इकडे टॅन करतो आहे आणि असं काही कंडिशन आहे आपली. आणि दोघं हडसत आहेत तिकडे. हे बघा ओट्सवर ओट्स ढकलत आहेत. ओट्स प्रोटीन पावडर. चलो लेट्स गो. तर मित्रांनो आपण कार्ब लोडिंग चालू केली आहे राईस केकनी. आणि मला मेन दाखवायचं होतं की हे जे मास्टर्सवाले आहेत त्यांना खरंच मानला पाहिजे. हे बघा हे काका वगैरे सगळे खेळतात. त्यांचं वय अराऊंड 40 अप आहे. पण ज्या डेडिकेशन जे लेवलचं डेडिकेशन आहे त्यांच्याकडे. आणि हा बघा एक गोळा बिळा खात आहे लेसिक्स. वॉटर कट करतो आहे लेसिक्स. आणि आपला पार्टी आहे. दुसरा ग्रुप रेडी आहे इथे. आणि बघा इकडे बाहेरच स्टेज आहे आपल्या डायरेक्ट. लाईनअप सगळे रेडी आहेत इकडे. तर भेटू आपण कार्ब लोडिंग करून. 1 hour later. तर मित्रांनो झोप तर काय येत नाही आपल्याला कारण का इकडे बॅक स्टेजला सगळे टॅनिंग वगैरे चालू आहे. आणि बाहेर सगळे गर्दी वगैरे झाली आहे. तर बाहेरसुद्धा स्टेजवरती पोजिंग चालू झाली आता. तर असंच काही आपल्याकडे पार्टी बॅक स्टेजवरती. जे अबाव 40 एज आहेत मास्टर्स बोलू शकतात. तर हे काका वगैरे सगळे आपल्याला मुंबई श्रीला भेटलेले. काका तुमचं नाव काय? विष्णू देशमुख. विष्णू देशमुख.
तर काका आपण सगळे मुंबईला भेटलेलो होतो. तुम्ही आता मास्टर्सचा खेळतात बरोबर कॅटेगरी? तर आपल्या 50+ला 50+ला खेळतात तुम्ही. तुमचं एज 50? 71. 71 आहे तुमचं एज. आणि तुम्ही कुठून आहेत राहायला? चेंबूरला घातला. चेंबूरला. तर तुम्ही काका तुमचा कसा एवढा सगळं डेडिकेशन, तुम्ही जिम वगैरे किती दिवस कसं करतात? 50 वर्ष जिम 50 वर्षापासून? 40 ते 45 वर्ष खेळतोय नो स्टॉप. सर काय बोलता एवढं? आणि डाएट म्हणजे आपल्या नॉर्मल डाळ भात? मालकरी आहे अच्छा, त्यामध्ये शाकाहारी आहे. पूर्ण शाकाहारी काहीच. आणि प्रोटीनचा सोर्स काय नाही, तुमचा? आता प्रोटीन घेतो कारण की आता व्यायाम बरोबर. 5-5, 6-6 तास व्यायाम करायला लागतो सकाळ संध्याकाळ. बरोबर. त्याची आवश्यकता लागते. ओके. आणि तुमचं जसं अजून बघायला गेलं तर कंडिशन तुमची तर कोण बोलणार ना, तुम्हीच एवढं आता हेच सांगितलं आणि मी ऐकून हैराण झालो की तुमचं 71 वय आहे. तर आता तुमच्या त्यानंतर लगेच कॉम्पिटिशन आहे बरोबर? तर काका तुम्हाला ऑल द बेस्ट कॉम्पिटिशनसाठी. आणि आपला या साईडला पण तुम्ही बघू शकता सगळे टॅनिंग वगैरे लावतात. हे काका पण भेटलेले आपल्याला मुंबई श्रीला. काका तुमचं नाव काय? माझं नाव अनिल पांडुरंग पाष्टे. आणि तुम्ही कुठून आहेत? मी मुंबई विलेपार्ले. मुंबई विलेपार्ले. आणि तुम्ही कधीपासून व्यायाम चालू आहे तुमचा? मला आता व्यायाम चालू झाल्यापासून मग जवळजवळ 25 ते 26 वर्ष झाले. 26 मी वर्ष. कॉलेजपासून करते. आणखी कॉलेजमध्ये पण मी युनिव्हर्सिटीची कॉम्पिटिशन मारलेली, प्लस मी शो पोजिंग वगैरे केलेलं आहे कॉलेजमध्ये. ओके. आणि कॉम्पिटिशन कधीपासून? कॉलेजपासून चालू आहे तुमची? पहिली कॉम्पिटिशन मी 97ला मारलेली, मुंबई उदय मारलेली. मुंबई 97ला. तर 97ला मारलेली. असे सगळ्या आपल्याकडे सगळे एकापेक्षा एक बोलू शकतात तुम्ही, सगळे दिग्गज भरले आहेत आपल्याकडे. आणि काका तुमचा इकडे मुंबईला कितवा नंबर लागलेला? माझा फर्स्ट. बघा, फर्स्ट नंबर. आणि काका मी तर त्यांच्यासोबत त्यांचा फोटो पण आहे माझ्या फोनमध्ये काढलेला. तर मी तुम्हाला दाखवीन तो मुंबई श्रीचा इकडे. तर तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट काका. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप तुम्ही म्हणजे मला प्रोत्साहित करतात तुम्ही सगळे की बाई मी पण यायचं असताना मला पण असंच करायचं. Meanwhile. तर आता आपल्यासोबत आहे भाई. थँक्यू. तर मित्रांनो 225 इट इज. आणि आता सगळे बॉडी बिल्डिंगचे चालू आहेत अजून. आता मास्टर्सवाले म्हणजे जे 50 एजवाले आहेत अबाव ती लोक गेले आहेत. तर याच्यानंतर आपण मेन्स फिजिक आहे. तर मेन्स फिजिकमध्ये पण 2 ग्रुप आहेत, ज्युनियर आणि सिनियर. तर मी सिनियर कॅटेगरीमध्ये खेळतो आणि माझा सेकंड ग्रुप आहे म्हणजे 175 अबाव आहे. तर आता झाला, मी झोपून उठलो मस्त, एक 30 मिनिटचा नॅप घेतला. तर आता पंपिंग आणि आपण टॅनिंग चालू करायला पाहिजे, कारण का नंतर अजून जास्ती लेट करायला नको, कारण का पंप करून ठेवलेली बॉडी तर बरं राहील. तर चला आता पंपिंगच्या जरा शूट करूया आणि जे काय मॉन्टाज असेल ते टाकूया. तर भाई आता स्वराजने पंप करायला चालू केलं आहे. सो आता ह्याच्या पुढे मी ट्राय करेन की तुम्हाला चांगलं एकदम फुटेज आणि चांगलं काहीतरी व्हॉइस रेकॉर्डिंग द्यायला, जेणेकरून तुम्हाला पण बघायला मजा येईल. आता दाखव ना. स्वराजला आता मी पहिले चेस्ट पंप करायला देतो आहे, नंतर बॅक करेल, मग शोल्डर करेल आणि नंतर मग आर्म्स करेल. सो तुम्ही असं करू शकता, ह्या म्हणजे प्रॉपर ह्या वेने करू शकता. म्हणजे पहिला कोणता मसल घ्यायचा काय ते तुम्हाला यामधून कळेल. ठीक आहे. तर अजून 10-15 रेप चेस्ट सेम पुशअप मार. भाई तुला कसं वाटतं? भाई फिलिंग तर एवढी अमेझिंग आहे, कारण का ही कॉम्पिटिशन अशी प्लॅन नव्हती. पहिली गोष्ट तर आम्ही वेगळ्या माइंडसेटने प्रेपवरती होतो, पण काही गोष्टींमुळे फ्लोमध्ये प्रॅक्टिस म्हणून ठेवून टाकली मुंबई, आणि त्यात आपला पहिला लागला आणि आता आपण महाराष्ट्र खेळतोय. म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड होता, गो विथ द फ्लो. तर माइंडसेट आपला असंच होता की भाई खेलेंगे तो पूरा जान डाल के खेलना है, बीच में ऐसा टाइमपास नहीं करना के. तर आता माइंडसेट पण इकडे आज आहे, टॉप 5 मध्ये फिनिशच करायचं. या तो जीतेंगे या तो सीखेंगे. येस. लेट्स गो.
तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललेलो की थोड्या वेळाने आपण पंपिंग आणि लायनिंग करणार आहे. तर ती वेळ आली आता. पंप केला थोडीशी बॉडी, आता ट्रेनिंग चालू आहे. आता सध्या तरी मेन्स फिजिक ज्युनियर जातील पहिले, आपली सिनियरची सेकंड कॅटेगरी आहे. बाकी पंख्याचा आवाज येतो माहिती नाही माझा आवाज किती क्लिअर आहे, पण तरी पण मी तुम्हाला एक जस्ट अपडेट देतो. ट्रेनिंग नंतर आपण परत एकदा क्विक पंप करूया बॉडी आणि मग आपण जाणार आहे आपली. तर आता आपल्याला सनीशनी पण जॉईन केलं आहे लगेच. तो ट्रिपवरून डायरेक्ट इकडे आला आपल्यासाठी. तर कुठेच कमी सोडत नाही, त्याची बाजून देत नाही बाई. सगळं शार्प आहे, ऑब्लिक शार्प आहेत, ॲप शार्प. बॅग बरोबर ओपन करायची आहे आणि तुझी आता चांगली ओपन होते, तीच तुला ओपन करायची. दुसरा काय डबल म्हणा आणायचंच नाही. रुटीन डोक्यात सेट बनवलं, हे मारायचं हे मारायचं हे मारायचं हे मारायचं, दॅट्स इट. ऑलरेडी तू जिंकलायस कारण की तू याच्या पुढे आहेस, तुला माहिती आहे. हे कॉम्पिटिशन नाही आपलं. तर भाई फायनल टच आपल्या भावाला एकदम रेडी आहे. महाराष्ट्र श्री विषय हार्ड आहे भाई, अनएक्सपेक्टेड एकदम विषय. मग तुम्ही बघू शकता कंडिशनिंगमध्ये आम्ही काहीच विषय नाही सोडला आहे, कारण कंडिशनिंगच आपला गेम आहे नॅचरल लोकांचा. आणि आता आपला भाऊ तयार आहे एनहान्स लोकांना खाण्यासाठी. सो बस असं कोणाला हेट नाही आहे, बट आपल्याला आपला बेस्ट द्यायचा आहे, दॅट्स इट. लेट्स गो. शाबाश.
तर मित्रांनो डन सीन मुंबई 3rd प्लेस आणि आपण क्वालिफाय झाला इंडियासाठी आता. तर तयारी अशी चालू राहील आपली. 25 तारीखला ICN आहे, त्याच्यानंतर बरोबर 1 तारीखला आपण खेळतोय इंडिया. तर अशी एक्साइटमेंट अशी खूप आहे, पण ओव्हर कॉन्फिडंट नाही राहायचं आपल्याला. आपण खाली डोकं करून काम करत राहूया आपलं. बाकी जी प्लेसिंग आहे ती आपल्याला भेटेलच. तर मित्रांनो आपण सगळं झालेलं आपलं. आपण टॅन वगैरे काढलं, चेंजिंग वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. तर आता जास्ती काय दाखवण्यासारखं नाही ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो आता घरी मस्त फ्रेश वगैरे होऊन. आय गेस ट्रॅफिक वगैरे लागलं तर लेट होईल, कदाचित 1.5-2 तास लागतील आपला जो मिशन आहे तो चालूच राहील. आपले जे एम आहे आपण नाही सोडणार आहे, ते आपल्याला रेस टू achieve- ICN, त्याच्यानंतर रेस टू मिस्टर इंडिया. जे आपल्याला एम आहे ते आपण अचीव करणारच आहे. तर असाच तुमचं प्रेम असू द्या माझ्यावरती, तुमचा सपोर्ट असू द्या माझ्यावरती, तुमचे आशीर्वाद असू द्या माझ्यावरती. तुमच्यामुळेच मी या स्टेजवरती आहे, तुमच्या प्रेमामुळे. एवढं स्ट्रगल केलं, एवढं सगळं केलं, डायटिंग केलं. यू गॉट द एनी प्राइज मनी? यू गॉट एनी प्राइज मनी? आपल्याला प्राईज म्हणायची मतलबच नाही. आपण तरी पण फक्त आणि फक्त त्या एका ड्रीमसाठी, ड्रीम त्यासाठी सगळी मेहनत. जो Prize अंगात money किडा matter नाही असतो, करत. जो अंगात किडा असतो आपल्या, तोच किडा माझ्या सुद्धा आहे आणि तो सगळ्यांमध्ये आहे आमच्या. तर म्हणून ती लोकच आहे जेवढे पण सगळे या ब्लॉगमध्ये आहेत ते त्याच याच्या किड्यामुळे आहे. ह्याच्या थ्रू आम्ही सगळे हे स्वप्न आम्ही जगून घेतो. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एकदा. तर बघा इकडे पुढे शुभम, साई आणि शुभमची एक फ्रेंड आहे सायली, ती पण आलेली आपल्याला सपोर्ट करायला. तर त्या लोकांचे सुद्धा मी थँकफुल आहे त्या लोकांना पण, कारण का साई पण शिपवरून परवा झाला आणि तो आपल्यासाठी आज आला आहे. तर जेवढे आभार मानेन मी सगळ्यांचे तेवढे कमीच आहेत. सनीश पण थकून आला आहे, सगळेच आपापल्या कामातून वेळ काढून आलेत माझ्यासाठी. तर खूप बरं वाटतं असं सगळं असताना. असेच सगळे असू दे देवाचरणी प्रार्थना. तर आपण ब्लॉग संपवूया इकडे, कारण का मी पण एक्झॉस्ट झालं खूप. तर भेटू आपण एकदा पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, सायनिंग ऑफ. बाय बाय.